आचरा गावातील कानविंदे होमस्टेमधील स्वागत, तिकडचं जेवण, 25 घरं असलेलं छोटंसं जामडूल नावाचं हे बेट, या बेटावरचं जीवन असेल किंवा संध्याकाळी वाडेकर काकांसोबत केलेली कांदळवनामधील सफारी असेल, सगळंच अद्भुत होतं, ज्ञानामध्ये भर घालणारं होतं. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार. जर्नी बियॉन्ड 56च्या आणखी एका भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी निघालो आहे ठाण्याहून आचऱ्याच्या दिशेने. पहाटे 4 वाजता निघालो आहे. साधारण 480 किलोमीटरचा रस्ता आहे टोटल. बघूया आचऱ्यामध्ये काय काय एक्सप्लोअर करता येतं ते. आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की कुणी ना कुणी चांगलं माणूस भेटतच जातं. फक्त आपल्याला बोलावं लागतं, थोडंसं विचारत राहावं लागतं आणि 5-10 माणसं भेटली की त्यातला एखाद दुसरा तरी अगदी कोऑपरेटिव्ह निघतो आणि मग तो म्हणतो, चला मी तुम्हाला माझं गाव दाखवतो किंवा ह्या गावामध्ये आणखी काय काय बघता येण्यासारखं आहे. एकंदरीत काय तर माणसं चांगली असतात. ह्या वेळेला मी आचरा गाव निवडायचं कारण काय तर कांदळवनाबद्दल मी जी माहिती काढली तर भारतात एकूण साधारण 60-70 प्रकारचे कांदळवन आहेत आणि त्यातल्या जवळजवळ 30-40 प्रजाती फक्त आचऱ्यामध्ये आहेत. ह्यापूर्वी मी कायाकिंग आणि कांदळवन असा एक व्हिडिओ केला होता, पण मला कांदळवनांबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची इच्छा झाली. आचऱ्यामध्ये वाडेकर काका म्हणून एक गृहस्थ आहेत, फेमस आहेत, आणि त्यांचा कांदळवन आणि इतर छोटे छोटे जे वन्यजीव आहेत यांच्यावर चांगला अभ्यास आहे. ठाण्यातले माझे एक मित्र आहेत वाडेकर म्हणून, त्यांचे हे वाडेकर मामे भाऊ. त्यामुळे मी त्यांना काल फोन केला आणि म्हटलं असं असं मला माहिती हवी आहे. ते म्हणाले नाही, जरूर या, मी तुम्हाला सगळं फिरवून दाखवीन. मुंबईहून गोव्याला जाताना कणकवलीकडनं उजवीकडे वळलं की अशा प्रकारची दृश्य दिसायला लागतात. छोटी छोटी गावं, वाड्या. हे आता मी आचरा तिठ्यावर पोचलो आहे. ज्या होमस्टेमध्ये मी आज राहायला जाणार होतो ते कानविंदे मला म्हणाले, तुम्ही तिठ्यावर थांबा, मी स्कूटर घेऊन येतो. आणि खरंच ते स्कूटर घेऊन मला घेऊन जाण्यासाठी आले. कानविंदेंना फॉलो करत करत मी त्यांच्या मागून निघालो. छोटी छोटी गावं, वाड्या, वस्त्या, हे कोकणातलं अंतरंग बघून मन शांत आणि प्रसन्न होत होतं. अतिशय सुंदर असं हे गाव आहे. एवढ्याशा छोट्याशा गावात मला जवळजवळ 2-3 देवळं दिसली. रामेश्वराचं मंदिर तर खूप मोठं आणि प्रसिद्ध आहे. ते या ग्रामदैवत आहे असं मी ऐकलं. हे उजवीकडे दिसतंय ते देव गांगेश्वर मंदिर आहे. जसजसं पुढे जायला लागलो माझ्या मनात आलं की कानविंदे घ्यायला आले नसते तर कदाचित मी रस्ता चुकलो असतो. पहाटे 4 वाजता घर सोडलं होतं आणि आत्ता बरोबर दुपारचं 1 वाजलेले. कानविंदेंची बॉडी लँग्वेज एखाद्या पाहुणचार करणाऱ्या यजमानासारखी वाटत होती. शेवटी 9 तासांचा सोलो प्रवास करून एकदाचा मी कानविंदेंच्या अंगणामध्ये पोहोचलो. हे सुरुवातीचं दृश्य, घर आणि आजूबाजूचा परिसर बघून मन प्रसन्न झालं. बाहेरपर्यंत तळलेल्या माशांचा वास, घमघमाटच म्हणायला हवा, सुटला होता. मला राहण्यासाठी जी खोली दिली होती ती पहिल्या मजल्यावर होती. वरून साधारण असं दृश्य दिसत होतं. अतिशय शांत असा आजूबाजूचा परिसर होता. फक्त पक्ष्यांची चिवचिवाट. ह्या 2 की 3 साध्या खोल्या आहेत आणि त्याच्या समोर असलेली एक AC खोली जी मी निवडली. अतिशय स्वच्छ आणि हवेशीर अशी ही खोली होती. मी आता आचरा या गावामध्ये श्री राजीव कानविंदे यांच्या घरी, त्यांचं होमस्टे आहे, त्यांच्याकडे राहायला आलो आहे. तर हे राजीवजी आहेत. नमस्कार. राजीवजी, कधीपासून सुरू केलं आहे तुम्ही? हे मी कोरोना संपला आणि त्यानंतर चालू केलं. कोरोना ज्यावेळी चालू झाला त्यावेळी
माझं सगळं बांधून इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे पूर्ण झालेलं होतं. आणि नंतर मग कोरोना पूर्ण संपल्यानंतर आम्ही हे चालू केलं. बर. वरती रूम्स हे गेल्या. हो, वरती 3 रूम्स आहेत. सध्या परिस्थितीला 1 AC 2 नॉन AC आहेत आणि 4 रूम्स आहेत माझ्या. छान. आणि फुल टाइम हेच करता? फुल टाइम हे. मस्त. गाव खूप सुंदर आहे तुमचं. थँक्यू. वहिनी दोघं जण हे आम्ही सगळं? 2 जण इथे असतो. आणि मुलं कुठे असतात? माझा मुलगा एकुलता एक आहे आणि तो मुंबईला गाण्यातून आपलं करिअर करतो, शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीत. वा वा. तो वाडकरांचा शिष्य आहे, सुरेश वाडकरांचा. हो. आपल्याला ह्याला जायचं असेल कांदळवन बघायला वाडेकर काकांकडे, एक 10 मिनिटाचं फक्त 10 तुम्हाला मिनिटं. गाडीने 10 मिनिटाचं फक्त हे आहे. छान. म्हणजे बीच पण 10 मिनिटावर बीच पण, असेल. हो, हो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता आमच्या आचरा बीचला गोल्डन सँड बीच हा नामांकन मिळालंय. अरे वा. हो. आणि गोल्डन ती अशी सँड आहे, सोनेरी वाळू. हा हा असं हे आहे. आणि एका बाजूला डोंगर, त्याच्यावरती दीपस्तंभ आणि खूप छान आहे. सनसेट माझ्या परड्यातूनही छान दिसतो आणि हो का? तिथूनही छान दिसतो. असं आहे. वहिनी तिकडे जेवण करतात. वहिनी नमस्कार. वहिनी आतमध्ये आहेत. त्यांनी खास आता माझ्यासाठी जाऊन सौंदाळे मासे आणलेले आहेत. ते आज मी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने ट्राय करणार. मालवणी बांगडा पण आणलाय का? अरे वा. हा जो कोपरा आहे ना, हा. ह्या कोपऱ्याला बंदर आहे. आचरा बंदर. हा. हम्म. आणि हा जो संपूर्ण माला जो आहे ना, हा. हा तिकडनं असं संपूर्ण फ्लोट होत असा हा येतो. हे सगळं माडाचं हे आहे. सोलकढी, मासा. मस्त आहे. थँक्यू. तांदळाची भाकरी आहे ना? तुम्ही नाही बसत? नाही, आम्ही आरामशीर. अतिथी देवो भव. नाही बसला असतात एकत्र. नाही, ठीक आहे. छान झाली आमटी पण मस्त झाली आहे. दुपारी तासभर झोप काढून वाडेकर काकांकडे निघालो. हा ब्रिज क्रॉस केला की जामडूल नावाचं हे बेट लागतं. दोन्ही बाजूला खाडी. वाडेकरांचा मुलगा स्कूटरवरनं मला घ्यायला आला होता. अक्षय त्याचं नाव. साधारण 25 एक घरं असलेलं हे एक छोटंसं बेट आहे. माझे जे ठाण्याचे मित्र आहेत वाडेकर, त्यांचंही घर इथेच आहे. कानविंदेंनी सांगितल्याप्रमाणे अक्षरशः 10-12 मिनिटात मी वाडेकर काकांच्या घरासमोर पोहोचलो. हे पांढरी टोपी घातलेले वाडेकर काका नुकतेच एक कांदळवन सफारी करून ते परतले होते. लगेच माझ्याबरोबर निघाले. हे बेट आहे काय? हा, जामडूल बेट. आम्ही राहतो ते. तर आता आपण बोटीत बसलो तर मालवण तालुका होता. अच्छा, हा मालवण तालुका येतो. हा, या खाडीच्या पलीकडे गेला की हा. देवगड तालुका. अच्छा या खाडीमुळे 2 तालुक्यांचं विभाजन झालेलं आहे. अच्छा. त्यावेळी सर आपली त्या डोंगराच्या पलीकडे शेती होती आणि शेतीच्या कामासाठी एक मनुष्यबळ किंवा मदत पण लागायची. हा. मग त्याच्यामुळे आम्ही शेतीचा हंगाम असला की शाळेला दांड्या मारायचे आणि जाऊन सांगायचं मग गुरुजी हे शाळेत हौरिडलो, त्याच्यामुळे आम्ही येऊ नाही. हा. ते आता आमच्या मुलाला कारण सांगायला मिळत नाही. साधारण 20-25 किलोमीटर खाडी आहे. त्याच्यानंतर ही नदी होती आणि या नदीचं उगमस्थान आहे
कोंड्या घाटामध्ये उगवाई देवीचं एक मंदिर आहे. तिथे या नदीचं उगमस्थान आहे. म्हणून या नदीला नाव आहे उगवाई नदी. कुठली? आणि उगवाई नदी. उगवाई नदी. आणि खाडीला नाव आहे आचऱ्याची खाडी. आचऱ्याची खाडी. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा एकूण 12 खाड्या आहेत. आणि आपल्या भारतात याच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर मिळून या कांदळवनाच्या किंवा मॅनग्रोव्हच्या 59 प्रजाती आहेत. तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 प्रजाती आहेत. यांना झाडांना सुद्धा कुळगोत्र असतं. जसं आपले कश्यप, सारस्वत वगैरे काही कुळं असतात, तशी यांची रायझोपोरेसी, एकॅन्थसी, सोनोरेसी, मेलिएसी अशा वनस्पतीच्या 9 कुळातील आपल्याकडे 20 प्रजाती आहेत. आणि अन्य झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस ॲमेझॉन आहे, मुंबईचं आहे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लमसाय फुफ्फुस आहे. पण समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मॅनग्रोव्ज हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाढीच्या मॅनग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10,000पर्यंत मुळं आहेत. एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. आपल्या 0 पासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत. दिवसातनं अनेक वेळेला तेच बोलल्यामुळे वाडेकरांच्या बोलण्यामध्ये एक एकसुरीपणा आला होता. पण ते खूप महत्त्वाची माहिती देत होते. मला प्रश्न पडत होता की ते थकत कसे नाही आहेत. याच्या आतमध्ये पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवलेमंदर आहेत, घोरपडी आहेत, जंगली डुकर आहे, गोल्डन जॅकल आहे आणि भारतीय अजगर पायथॉन 2 वर्ष आणि 9 महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा अजगर मलेशियातील पेनांग बेटावरती सापडला होता. 26 फूट आणि 4 इंच लांबीला होता. इथे 200 ते 250 पक्ष्यांच्या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे. इथे व्हाईट बेल्ड सीगल आहेत, कारवंड आहेत, सँड पायपर आहेत, ग्रे हेरॉनच्या काही जाती आहेत, आयबिस आहे, पांढरी शराठी आहे, काळी शराठी, ब्राह्मणी काईट आहे, सँड पायपरच्या काही जाती आहेत. तर या झाडांची अशी निसर्गाने असे केलेलं हे बघा, आता सरळ सोडलं की आपोआप खाली रुतेल आणि परत झाड तयार होणार. आपण लावणार अशी निसर्गाने अजिबात वाट बघितलेली आहे, म्हणून याने असं डिझाईन केलंय. कारण निसर्गाला माहित होतं की आपण लावणार, मनुष्य लावणार कमी, असलेले तोडून टाकणार. त्याच्यामुळे त्याने स्वतःचं डिझाइन स्वतः तयार केलं आहे. आणि हे हेल्मेट आहे, ऑलरेडी याच्यात अंकुर आहे, तो मोडू नये म्हणून निसर्गाने याला कव्हर दिलंय. आता हे वाढत जाईल तसा तो हे पडणार आणि आतून पानं बाहेर पडणार आहेत. ही प्रजाती वेगळी आहे. याला आपण मराठीमध्ये तिवर म्हणतो, तर तो आहे ॲबिसिनिया मरीना. त्याच्यातल्या आपल्याकडे दुसरी पण एक जात आहे, ॲबिसिनिया एपिसोनालिस. आणि हे झाड कुठलं आहे काका? कुठलं? हे मोठं झाड मोठं दिसतंय. झाडाचं सर तिवर म्हणतोय त्याला आपण. हे एवढं झाड आहे बुंदा. हो, ॲबिसिनिया मरीना हे सर रायझोपोरामध्ये येते. त्याच्यातल्या काही झाडांच्या बारीक बिया असतात, काहींच्या गुटके असतात. त्याच्यावरून, त्यांच्या पानावरून, त्यांच्या बियावरून, त्यांच्या याच्यावरून प्रत्येकाचं कुळ आणि गोत्र किंवा जात ठरवली जाते. तर हा ॲबिसिनिया मरीना, याला आपण मराठीमध्ये तिवर म्हणतो. याच्यातली आपल्याकडे दुसरी पण एक जात आहे, ॲबिसिनिया एपिसोनालिस. तीच पिकणार नाही मधमाशा नसतील तर. एवढासा जीव सुद्धा पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आता या औषधी झाडांच्या बरोबर याच्या आतमध्ये काही पॉयझनयुक्त पण झाडं आहेत. जशा आपल्या माणसात चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत, तशा निसर्गात पण आहेत, झाडात पण आहेत. आणि त्या पॉयझनयुक्त झाडांच्या पानाचा अंगाला डीक लागला तर अंगाला सूज येते. रस पाजला तर कदाचित मनुष्य मरू पण शकेल. मग त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली की पूर्वी ही झाडं जळण्यासाठी तोडली जायची. मग त्या झाडांच्या भीतीमुळे थोडी तोड कमी होईल असं सुद्धा असू शकेल. कुटुंब मोठा आहे, 7,000 प्रकारचे गवताचे प्रकार आहेत. हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि ऊस हे सुद्धा आपलं गोड गवतच आहे. बांबू पासून किमान 1800 वस्तू तयार होतात. आपण जर बंगालमध्ये सुंदरबनच्या मॅनग्रोव्ह मध्ये अशा अरुंद जागेतून बोटिंग करायला गेलो असतो तर आपल्याला मागे, माणसाला सुद्धा मागे डोकीला
माणसाचा मुखवटा लावावा लागतो, नाही तर बेंगॉल टायगर अटॅक करतात आणि खाऊन टाकतात. तिथली आकडेवारी मोठी आहे. 4000 महिलांना वाघ वर्षाला विधवा करतो. कारण या मॅनग्रुव्हच्या पानामध्ये माशांचं अन्न जास्त असतात, म्हणून मासे जास्त असतात, म्हणून मासे पकडणारी लोक जास्त जातात. त्यांच्यावर बेंगॉल टायगर अटॅक करतात आणि खाऊन टाकतात. तुम्ही एवढं नॉलेज कुठून घेतलं? तर वाचाल तर वाचाल. वाचनाने? हो. आणि आमचे वडील सुद्धा वैद्य होते, त्यांना बऱ्यापैकी सगळ्या या झाडापाल्यांची सगळ्यांची माहिती होती. अच्छा. पण त्यावेळी आम्ही सगळे सर तरुण असल्यामुळे ते काही गोष्टी आम्हाला त्याचं किंमत कळली नाही. पण आता वेळ निघून गेली, आता आम्ही तोंडात मारून घेतलं तरी ते परत गोष्टी येत नाही आहेत. सलगपणे 1.5 तासांची ही कांदळवन सफारी खूप काही शिकवून गेली. काकांकडे साठलेलं ज्ञानाचं जे काय आहे ते एखाद्या खळखळत्या झऱ्याप्रमाणे वाहत होतं. एकीकडे सूर्य अस्ताला जायच्या तयारीला लागला होता आणि काका मला म्हणाले, आता आपण थोडं समुद्राकडे फेरफटका मारून येऊया. खाडीतून समुद्रामध्ये प्रवास करताना अक्षरशः फरक जाणवतो. म्हणजे खाडीमधलं उथळ पाणी आणि समुद्रातलं खोल पाणी, समुद्रातल्या लाटा, एक वेगळाच अनुभव आहे. इकडून समुद्र सुरू झाला. खाडीने अगदी समुद्राचा संगम होतो. मालवणी भाषेत त्याला नसतं म्हणतात. नसतं म्हणजे तोंड. काय? नसतं म्हणजे तोंड. हे लाटा उसळतात, तिकडे उथळ पाणी आहे, आपण थांबलो हे खोल पाणी आहे. त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, उथळ पाण्याला कळकळाट. हा वाळू येतो तो आचरा बीच आहे. या बीचच्या कडेकडे आपण चालत गेलो तर आपल्याला मालवण, वेंगुर्ला, गोवा लागेल, मध्ये खाड्या आहेत. या डोंगराच्या इकडच्या साईडला चालत गेलो तर देवगड, रत्नागिरी, जयगड, मुंबई लागेल. आणि आपण स्ट्रेट गेलो सरळ तर आपण पण कोलंबस सारख्या एखाद्या राहिलेल्या देशाचा शोध लावून सरळ गेलो तर किंवा केप ऑफ गुड होपला वारसा मारून डायरेक्ट बर्मोदा ड्रॅगनला जाऊ शकतो अलास्का. पण आता आपल्याकडे इंधन कमी आहे आणि खाण्याचे पण पदार्थ नाही आहेत, त्याच्यामुळे मागं गेले पाहिजे. नेक्स्ट ट्रिप येऊ तेव्हा आपण सगळं इंधन भरून आणू, खाण्याचे पदार्थ आणू आणि एक नवीन देश शोधून काढू. आणि त्या नवीन देशाचा पंतप्रधान म्हणून या फडणवीस सरांना करून टाकू. समुद्र, खाडी, निसर्ग, त्यातले प्राणी, या पाण्यातले मासे, वन्यजीव, भरती ओटी, कितीतरी गोष्टींवर काकांनी चर्चा केली. मला या सगळ्या प्रवासात असं जाणवत होतं की आपल्याला किती कमी ज्ञान आहे. माझा अनुभव असा आहे की काही प्रवास तुमच्या नकळत तुम्हाला समृद्ध करून जातात. त्यातला हा आचऱ्याचा प्रवास होता. आता इथून पुढे आचरा बीचवर जाऊन सूर्यास्त बघण्याचा माझा विचार होता, पण मला वाटत नाही सूर्य माझ्यासाठी थांबेल. पूर्वी मला खेड्यांमध्ये तिन्ही सांज झाली की थोडीशी उदासी यायची, पण आता येत नाही. आता मला हे रूपसुद्धा आवडायला लागलं आहे. एव्हाना साहेब मावळले होते, माझ्यासाठी थांबले नव्हते. थोडासा उशीर झाला, नाही तर इकडचा सूर्यास्त खूप छान असतो असं मी ऐकलं. ह्या मावळत्या प्रकाशात माणूस स्वतःला भेटतो. दिवसभर जगासाठी जगणारा हा माणूस संध्याकाळी स्वतःसाठी जगतो. सूर्य मावळतो तो आपल्यासाठी, त्याचा प्रवास चालूच असतो. तो जाताना जणू आपल्याला सांगून जातो, प्रत्येक अंत हा कशाचा तरी आरंभ असतो. हा प्रवास जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.